हाय हॅलो, कसे आहात सगळ्यांना राम राम. माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये आणि सगळे बरेच असेल, मी पण बरी. काय चाललं आहे आजकाल तर पावसाचा तर लई गोंधळ चालला आहे. कपडे सुकत नाही, काय होत नाही, एखादी कामं बाहेरचे होत नाही. तुमचं पण असंच आहे का मला सांगा. इथे हैदराबादमध्ये 3-4 दिवस झाले नुसता पाणीचा बोझार आहे. म्हणजे काय सांगायचं आता, न कपडे सुकतात न काय. कपडे 2-2 दिवसाचे कपडे असंच राहायला लागले, आतमध्ये फॅनमध्ये घालायला लागतं. आणि ते पण मोठे मोठे, जर ज्यांचे घरी पोरं आहे त्यांना तर लय गोंधळ आहे का. म्हणजे पोरं लघवी वगैरे करतात, सगळं करतात, तर ते सुकवायचं बोलले तर ते काही लवकर सुकत नाही आणि वास पण येतात. माझ्या घरी तसंच आहे, माझे पण 2 पोरं आहे. आता थंडीचा दिवस आहे, त्यांना घडी घडी लघवी येतच. सगळ्यांचे पोरं असेच असेल एवढं मला नाही माहिती, पण माझ्या घरात तर आहे बाबा. माझी पोरगी आहे, पोरगा तर जातो आपला बाथरूममध्ये, पण पोरगी छोटी आहे आता, त्याला कळतं कधी जाते कधी नाही जात ती. तर ती झोपल्यावर पण हांतरूनवर करते ती लघवी, तसं काही नाही. आता चला होत राहतं. हे पावसाळ्याचा दिवस आहे तर असंच असतो आणि थंडीचा दिवस पण असंच असतो. खरं बोलू ना, पोरांना बोला, लहान मुलं बोला, मोठे बोला, ते घडी घडी लघवीला जातातच, सगळ्यांनाच जायला लागतं आणि त्याच्यात काही नाही आहे. पण हे पाऊस थांबायला पाहिजे. लय जास्त 3-4 दिवसाचं जास्त झालं आहे पाऊस, खरोखर जायला पण वांदे झाले. ह्यांना पण, माझ्या हस्बंडला पण कामाला जायचं असतो, तर ते पण वांदे झाले. त्यांची रेनकोट नाही ना, त्यांना थोडासा हे होते आणि काही नाही, चालत असतं. आणि हे सकाळचा वेळ होता माझा आणि मी उठली होती किती वाजता, 8 वाजता उठली होती आणि भाजी बनवत होती. बाजूला दूध ठेवली होती मी. आणि सकाळचं भाजी म्हणजे रात्री मी ना मटकी भिजत घातली होती. मोड वगैरे काय काढले नाही, बोलले आता मोड काढणं बोलले तर लय टाईम लागेल, संध्याकाळ होईल आपल्याला बनवायला. आणि भाजी काय नव्हती, भाजी पण कालची व्हिडिओलाच बोलली होती मी तुम्हाला की भाजी लई महाग आहे, कुठेही घ्यायला जावा तुम्ही एवढंच रेटला आहे. 30 रुपये 40 रुपये पाव किलो. तर काय बोलायचं आता, काय बोलूच शकत नाही त्याच्यामध्ये. आपण जे घरात आहे ते बनवायला लागतं आपल्याला कधी कधी. पण मी बनवते तसं, पण मला कडधान्य वगैरे आम्हाला आवडतं तसं मी बनवते. आणि ते मटकी भिजत घातली होते आणि त्याच्यात कांदे, टमाटर, मिरची, हळद, हिरवी मिरची पण घालते बरं. मी हिरवी मिरची पण घातली त्याच्यात, मी कढीपत्ता आणि सगळं फोडणी घालून नंतर शेंगदाणे भाजले होते सगळ्यात पहिले मी. तर ते शेंगदाणे भाजले आणि काढले, त्याच्यानंतर फोडणी घातली भाजीची, मटकीची. कांदे टमाटर घालून, हळद, मिरची, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून, आणि त्याच्यानंतर मी ते घातले आणि शेंगदाण्याचा पूट करून त्याच्यात घालून टाकली आणि पाणी घालून टाकली, थोडासा कोथिंबीर घालून, म्हणजे त्याला शिजायला टाईम लागेल ना. त्याच्यामुळे आम्ही ग्रेव्हीच खातात, आम्ही सुक्का जास्त भाजी खात नाही, ग्रेव्हीच खातात. माझे व्हिडिओमध्ये किती बघितले तुम्ही भाजी, तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रेव्हीच भेटणार का. म्हणजे त्यांना बरं वाटतं खायला, सुक्का भाजी आवडत नाही, अटकते. कामाला जातात त्यांना पण बरोबर आहे ना, सुक्का भाजी बनवले तर असंच होणार आहे. आणि ते मी पोरांचे टोसं दुधामध्ये भिजवत होती, म्हणजे माझे दोन्ही पोरं असंच खातात, दोघांचे एकत्रच भिजवते मी, म्हणजे दोन्ही चांगलं खाऊन घेतात पोट भरून. आता तर त्यांची तब्येत खराब चालली आहे पोरांना ना. माझे ना ह्यांना आला होता चिकन पॉक्स, तर पोरांना पण आता आला आहे, तर ते दोघांना पण झाला आहे. काल एकीला झाला होता आणि आज एक दुसरेला आज पोरगेला पण झाला आहे. पोरगेचा तब्येत बरी नव्हती तरी त्याला काल हॉस्पिटलला घेऊन गेली होती मी, आणले. त्याचं ताप वगैरे मोशन्स वगैरे सगळं बरं झालं आहे. पण त्याला आता ते कांजण्या बोलतात ना मराठीमध्ये आपल्या, तर ते झाले आहे त्याला. आणि पोरगीला पण झाले, तर त्यांची तब्येत काही एवढी बरं नाही, मला लक्ष द्यायला लागतं त्यांच्याकडे पण. म्हणजे ती लई खाजवते आणि ते लई खाज होते आणि आग होते बोलतात, तर तेच पोरांना तकलीफ होते आता. तरी मी आपला प्रयत्न करते थोडाफार व्हिडिओ करायचा, शूट करायचा आणि म्हणजे काढायचं आणि हे घालायचं का, म्हणजे मेहनत केल्यावरच आपल्याला भेटणार आहे, कुठला आपल्याला असंच भेटणार आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ बरं वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी हर व्हिडिओमध्ये असंच बोलते
हा म्हणजे हा गरज आहे तर आपण बोलतातच, आपण काढतातच. आणि ह्या टायमाला तर सगळ्यांनाच गरज आहे, मला पण गरज आहे सबस्क्राईबची. तर प्लीज मला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ कसा लागते तुम्हाला ते पण सांगा मला. आणि इथे ना मी पीठ मळत होती, चाय वगैरे ठेवली होती, अद्रक वगैरे घातली. आणि मी नक्की अद्रक घालते हा चायमध्ये, मला लय आवडतं अद्रक. आणि त्याच्याने ना खासी बोला, सर्दी बोला, लय लांब लांब राहतात, लवकर होत नाही. खरोखर बोलते तुम्हाला, जर झाली ना तरी अद्रकची चाय पिले ना तुम्ही, लय बरं वाटतं. आणि ते लगेच जाते. त्याला काय आतापर्यंत तर आम्हाला काय झालं नाही, आम्ही 2 जण पितात, पोरांना नाही देत. तर चांगलीच आहे, आम्हाला सर्दी वगैरे काय होत नाही. इथे शिजवत होती, तेच भाजी शिजवत होती आणि तिथे दूध ठेवले होते. इथे पीठ मळले मी पटापट. त्याच्यानंतर त्यांना ते ना मी बोलत होती त्यांच्याशी, ते इस्त्री मारत होते तिथेच बाजूला. तर ते काय जास्त येत नाही व्हिडिओमध्ये आणि त्यांना चांगलं पण वाटत नाही. ते बोलतात तुझं तू कर. तर मी पण जास्त हे नाही करत त्यांना. लास्टला घेतली आहे त्यांना, जाते वेळेस मी व्हिडिओ काढली आहे त्यांचा. आणि ती चपाती करत होती. आम्हाला चपाती चायबरोबर चांगली लागते, आम्ही खातो चायबरोबर चपाती. आणि सासूनी माझे मुंबईवरून ना ते आले होते ना, तेव्हा टोस्ट, बिस्किट्स, नमकीन्स वगैरे घेऊन आले. तर ते आम्ही खातात. आणि बटर टोस्ट वगैरे तर आम्ही इथे पण भेटते हैदराबादमध्ये, पण बटर वगैरे जसं मुंबईमध्ये भेटते ना तसं भेटत नाही इथे. भेटत पण असेल तर आम्हाला नाही माहिती. आम्ही खाली ज्यांच्याकडून टोस्ट आणि खारी घेतात ना त्यांच्याकडे नसतो बटर, त्याच्यामुळे आम्हाला एवढं नाही माहिती. इथे भेटत असेल, खात असेल कोण ना कोण असेलच, पण आम्ही नाही खात. आणि इथे हैदराबादमध्ये भेटणं आणि घेणं बोललं तर लई महागाडी आहे. मला तर वाटतं हर एक जागा असाच असेल, पण मला एवढं नाही माहिती. पण काय माहिती. आणि इथे मी त्यांना ना चपाती देत होती. माझा झाला होता स्वयंपाक सकाळचा, आणि हे सकाळचा वेळ आहे माझा, जे पण आहे दाखवते मी तुम्हाला. आणि उठली होती तेव्हा भाजी चपाती केली त्यांना टिफिनला, त्यांनाच द्यायला लागतं. आज शनिवार होता, स्कूलला पाठवायचं होता गोलूला, पण गोलूची 2-3 दिवसाची पहिलेपासूनच खराब होती, ताप आणि मोशन्स चालू होते. त्याच्यानंतर परत आज बघितले तर आंघोळ घालताना त्याला ते चिकन पॉक्स आले. तर त्याच्यामुळे मी बोलले की चला आता अजून 2-3-6-7 दिवस घरीच असणार आता तर परत. आणि मी चाय देत होते त्यांना, तर ते बोलले मला चपाती नको आज. हे म्हणजे मला ना त्यांना ना नको, कधी कधी खातात कधी नाही खात. उशीर झाला होता त्यांना, तसं पण जायचं होता. आणि उशिरात पाऊस पण येत होता. तर ते नुसता पावसाला बघत होते की कधी कमी होईल. तर त्यांनी बोलले की मला फक्त 5-6 बटर दे, तर मी बटरच खाईल. आणि माझी जे सासूने बटर आणले आहे ना, हे ना मस्का बटर आहे. जिरा बटर आणि मस्का बटर 2 येतात. तर त्याच्यामध्ये आम्ही मस्का बटर मागवले होते, लई छोटे आहे, चांगले लागतात खायला. आणि हे मी ना चाय घेतली आणि मग डान्स करत होती. कशाला माहिती आहे का, मला भूक लागली होती आणि मी वाट बघत होती मी कधी खाईल, मग कधी खाऊ, म्हणून मी नंतर माझं स्वतःचा घेतलेला, तर मला बरं वाटलं. आणि हे पोरं सवय यांची, आमच्याकडे तर असंच आहे, पप्पा बाहेर निघाले की पोरं पण बाहेर निघणारच. आणि थोडं खाणे गेटपर्यंत फक्त, बाकी नाही, गेटचे बाहेर नाही. पाऊस नसल्यावर गेटचे बाहेर पण जातात, पण पाऊस होता ना त्याच्यामुळे आतमध्येच सोडले त्यांना. पण थोडे म्हणजे 10 मिनटं थांबले होते, पाऊस कधी हटेल. पण पाऊस जायचं काय नाव घेत नव्हता. आणि त्यांना उशीर पण होत होता. उशीर झाला की ना असं कसं पैसे कापतात, त्याच्यामुळे ना ते ना हे करतात. कशाला उशीर करायचं, जातो मी. तर 2-3 दिवसात असंच होते त्यांच्यासोबत. त्यांच्याकडे रेनकोट नाही आहे, आणि रेनकोट पण घ्यायला गेले तर 400, 500, 600ला असं आहे. तर त्याच्यामुळे थोडा पुढचे मेहनत घेऊ, पगार आला तर बोलले. आणि त्याच्यानं असंच गेले ते. आता 3-4 दिवसाचा जर पाऊसच आहे तर काय करावं. तुमच्याकडे पण असंच पाऊस आहे का, मला नक्की सांगा. आणि हे बघा जातात, मी बोलली उशीर होईल तुम्हाला, उगाच जावा तुम्ही.
तर ते गेले पटकन, बोलले पटापट जातो. आणि हे ना लिंबाचा पान आणले होते, पोरगीला चिकन बॉक्स निघाला होता तर ते ठेवायचं होतं, पण पोरं झोपायला नाही आणि मी ठेवायला नाही, ते घेतच नाही, ते एक जागा टिकतच नाही, इथून तिथून पूर्ण घर फिरतात. हे बघा तुम्हाला दाखवते, पोरगीला झालंय एवढं, तिला ना खाज लई उठते, ती लई खाजवते, त्याच्यामुळे लई भीती वाटायला लागली. हे बघा. आणि त्याचे पप्पा पण बोलले की बघूया. आणि आज परत त्याला अंघोळ घातली पोरगेला, तर त्याला पण निघाली आहे. दोन्ही पोरं टी व्ही बघत होते इथे. आणि हे सुकत घातले होते, कपडे जमवले सगळे, आणि मी पूर्ण कपडे जमवून नंतरला पूर्ण कामं केली आहे नंतरचे ते. जर तुम्हाला व्हिडिओ माझा चांगला वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथेच एंड कर.